नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र 7वा अध्याय, श्री स्वामी समर्थांच्या कृपेची अद्भुत लीला. चला पाहूया. एकेकाळी अक्कलकोटमध्ये एक अत्यंत भक्त गृहस्थ राहत होता. तो रोज प्रभात काळी स्नान करून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जात असे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी वडाच्या झाडाखाली बसलेले असत. त्यांच्या अंगावर भगवे वस्त्र, डोळ्यात तेज आणि चेहऱ्यावर गूढ स्मित. भक्त स्वामींना नमस्कार करून म्हणे, स्वामी, माझ्या घरी विपत्ती आहे. संसाराचा भार जड झाला आहे. कृपा करा. श्री स्वामी समर्थ हसले आणि देखील म्हणाले, अरे, चिंता का करतोयस रे? ज्याचं रक्षण करतो श्री स्वामी समर्थ, त्याला संकट काय करणार? जा, तुझं सगळं बरं होईल. त्या भक्ताने नम्रतेने चरण स्पर्श केला आणि परतला. आश्चर्य म्हणजे त्याच्या घरी गेल्यावर जेवढं दुःख होतं तेवढं सर्व नाहीसं झालं. आजारी मुलगा उठून बसला आणि घरात आनंद भरला. तर दुसरी कथा पाहूया. चल. दुष्काळात कृपेची वर्षाव. त्या काळात अक्कलकोट परिसरात भीषण दुष्काळ पडला. लोकांना पाण्याचा थेंब मिळत नव्हता. विहिरी कोरड्या, जनावरं तहानलेली. सर्व लोक स्वामी समर्थांकडे धावत आले आणि म्हणाले, स्वामी, आता आम्हाला वाचवा. स्वामी, आता आम्हाला वाचवा. तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज शांतपणे म्हणाले, जा, गावातल्या बंधाऱ्याजवळ जा आणि श्री स्वामी समर्थ असं 3दा म्हणा. लोकांनी सांगितल्याप्रमाणे केलं आणि काय आश्चर्य, काही क्षणात काळे ढग जमले, विजा चमकल्या आणि मुसळधार पाऊस पडला. गावकऱ्यांनी आनंदाने जयघोष केला. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. यासोबतच आपण तिसरी देखील कथा पाहूया. काय आहे तर अहंकाराचा नाश. काय आहे तर अक्कलकोटला एक विद्वान पंडित आला. त्याला वाटलं हा स्वामी फक्त एक साधा संन्यासी आहे. त्याला काय वाटलं की हा स्वामी फक्त एक साधा संन्यासी आहे. मी त्याची परीक्षा घेईन. तो स्वामींना प्रश्न विचारू लागला. वेद, उपनिषद, तत्वज्ञान आणि स्वामी समर्थ फक्त हसत बसले. मग ते म्हणाले, पंडितजी, तू मला विचारतोयस ब्रह्म काय आहे, पण तू स्वतः ब्रह्म जाणतोयस का? त्या शब्दात इतका गूढ अर्थ होता की पंडिताचे मन स्थिर झाले. त्याच्या डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला, स्वामी, आज माझा अहंकार नष्ट झाला. काय म्हणाला तर स्वामी, आज माझा अहंकार नष्ट झाला. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले, ज्ञान हे नम्रतेतूनच येतं, गर्वाने नाही. ज्ञान हे नम्रतेतूनच येतं, गर्वातनं नाही. तर 4था कथा देखील पाहूया. चोरांचे उद्धार. एक चोर स्वामींना भेटायला आला. तो म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य पापानं भरलंय. स्वामी, माझं आयुष्य पापानं भरलंय. आता मला मार्ग दाखवा. तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्याकडे पाहत म्हणाले, अरे, तू आजपासून चोरणं सोड आणि माझं नाव घे. श्री स्वामी समर्थ असं रोज म्हण. तुझं मन शुद्ध होईल. मग काय, त्या चोराने स्वामींचं वचन मानलं
काही दिवसात तो माणूस संतासारखा झाला आणि पुढे गरिबांना मदत करू लागला. आता या अध्यायाचा उपसंहार काय आहे तर श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये जरी स्थिर असले तरी त्यांची कृपा सर्वत्र पसरली होती. त्यांच्या दर्शनाने रोग बरे झाले, दुःख नष्ट झाले आणि भक्तांच्या जीवनात आनंद आणि शांती आली. तेव्हा श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, मी आहे तिथं संकट नाही, भक्तांचा विश्वासच माझी शक्ती आहे. काय म्हटले होते श्री स्वामी समर्थ महाराज की मी आहे तिथं संकट नाही, भक्तांचा विश्वासच माझी शक्ती आहे. आता ह्या अध्यायाचा सारांश सांगायचं म्हणजे काय तर या अध्यायातून आपल्याला कळतं की 1. श्री स्वामी समर्थांची कृपा सर्व पापी आहे. 2. विश्वास आणि नामस्मरणाने संकट दूर होतं. 3. अहंकार नष्ट करून नम्रतेने भक्ती केली तर स्वामी आपल्याला नक्कीच फळ देतात किंवा पावतात. आणि हा अनुभव मला आलेला आहे म्हणून मी तुम्हाला हा अध्याय सांगत आहे. त्यामुळे सर्वांनी हा अध्याय मन लावून ऐका. खरंच ऐकल्यानंतर इतकं मनाला प्रसन्न वाटेल. आणि जर वाटल्यास तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.